पद्धतीने इथे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये पाण्याची पिण्याची व्यवस्था असेल, उपचाराची व्यवस्था असेल आणि इतर बाबी आहेत। आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा। काम झालं असल्यास आपल्याला आपण आपल्या घरी जाऊ शकता। तसेच पुन्हा एवढं विनंती करतो की तपासणी झाल्याची निदानानंतर जे पात्र लाभार्थी असेल त्यासाठी प्रमाणपत्र शासकीय टप्प्यावर पोहोच येणार आहे। त्यामध्ये सर्व जे इंडिया पोर्टल गव्हर्नमेंट पोर्टलमध्ये अर्ज घेण्यात आलेला आहे त्याची टेक्नॉलॉजी प्रशासनाच्या वतीने केलेली आहे। सर्वप्रथम जे लाभार्थी इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी म्हटलं अशा व्यक्तींनी लाभार्थ्यांनी त्यामध्ये मानसिक आजार असलेला त्याच्यातून येऊन झालेला आहे आणि सगळ्याच शेवटीमध्ये पक्ष क्रमांक आहे आज जिल्हा प्रशासन सोलापूर जिल्हा परिषद व आपल्या सोलापूर जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालय या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आपल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या सर्व तपासणीच्या निमित्तानं या ठिकाणी एक भव्य असं शिबिर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केलेलं आहे। आज ते आपल्या बार्शी तालुक्यामध्ये या ठिकाणी होत असताना संपूर्ण आपल्या तालुक्यातील जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत ज्या चाचण्यांची तपासणी ती तपासणी पूर्णपणे या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामध्ये आपल्या मेडिकल कॉलेजचे आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर यांची व्यवस्था या ठिकाणी केली आहे आणि या सर्व गोष्टीवरती नियंत्रण म्हणून तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब, BDO साहेब, त्याचबरोबर डॉक्टर वायचर साहेब, डॉक्टर आमच्या गोकुलकरताई, अंगरताई, पटालताई, उपस्थित आमचे डॉक्टर माळी साहेब, आमचे पटेल साहेब, सर्व डॉक्टरांची यंत्रणा मुंडे साहेब ही सगळीच शासकीय यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा कॅम्प घेत असताना माझ्या दिव्यांग बांधवांच्या बाबतीमध्ये सातत्यानं एक तक्रारी समोर येत होते शासनासमोर की सातत्यानं सिव्हिल हॉस्पिटलला जायचं, तपासणी करायची आणि त्याचं प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांना विलंब व्हायचा किंवा सातत्यानं अडचणी येत असायच्या आणि या सर्व गोष्टीवरती मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये हे शिबिर आयोजित करत असताना जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आज आणि उद्या जवळपास 15,000हून दिव्यांग बंधू भगिनीची तपासणी या ठिकाणी होणार आहे। विशेष म्हणजे परत त्यांनी तपासणी केल्यानंतर हॉस्पिटलला किंवा मेडिकल कॉलेजवरती हेलपाटे मारण्याची कुठली आवश्यकता नाही। 3 महिन्याच्या आत सगळ्यांच्या घरी या ठिकाणी त्यांचं जे काही दिव्यांग बंधू भगिनी त्यांचं प्रमाण किती आहे, मग 20%, 30%, 40%, 50%, 70%, 90% जे काही त्यांच्या दुर्दैवानं त्यांच्यावरती ही वेळ आलेली हे प्रमाणपत्र या ठिकाणी आपापल्या त्यांच्या राहत्या घरी पत्त्यावरती आधार कार्डावर जो पत्ता त्या पत्त्यावरती त्या ठिकाणी पोच केला जाणार आहे। या ठिकाणी या सर्व गोष्टीचा लाभ आज आणि उद्या दिव्यांग बंधू भगिनींचे जे पण काही पालक असतील किंवा कुणी त्यांचे हितचिंतक असतील त्यांनी घ्यावा। आजही हा कॅम्प राहणार आहे, उद्याही राहणार आहे। या ठिकाणी सगळी सोय शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी नाश्त्याची, जेवणाची सगळी